भाषेला जीवनामध्ये अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. भाषेशिवाय व्यक्ती चांगल्या प्रकारचं जीवन जगू शकत नाही. भाषेशिवाय व्यक्तीच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही. व्यक्तीचे प्रश्न निकाली निघू शकत नाही आणि व्यक्तीला चांगल्या पद्धतीने जीवन जगता येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक व्यक्तीला भाषेची नितांत गरज आहे. बहुभाषिकता हे या भारतीय जीवन पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. अनेक प्रकारच्या भाषा, मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. म्हणून बहुभाषिक राष्ट्र म्हणून भारताचा उल्लेख केला जातो. साधारणतः 1956 मध्ये भाषाच्या आधाराने भारतीय राज्यांची पुनर्रचना करण्यात आली आणि अलग अलग अशा प्रकारची व्यवस्था राज्याच्या माध्यमातून या देशामध्ये करण्यात आली. प्रत्येक प्रदेशामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये काही स्वतंत्र भाषा बोलल्या जातात. ज्या स्वतंत्र भाषा बोलल्या जातात तीच भाषा त्या प्रदेशाची मातृभाषा ठरलेली आहे. आणि म्हणून भारताला विविध भाषांनी नटलेला देश आहे. भाषेतील विविधता, मी सुरुवातीला सांगितलं की व्यक्तीला जीवन जगण्यासाठी भाषेची नितांत गरज आहे. भाषा ही आचार विचाराचं आदान प्रदान करण्याचं एकमेव माध्यम आहे. भाषेद्वारे व्यक्तीला जीवन जगणं सुसह्य होतं. किंबहुना अखंड जीवन त्याला भाषेमधूनच व्यक्त करत करत जीवन जगावं लागतं. साधारणतः नवजात अर्भकाचा जन्म झाल्याच्या नंतर त्याच्या वयाच्या 0 ते 2.5 वर्षापर्यंत, पहिल्या दिवसापासून तर 2.5 वर्षापर्यंत तो बालक त्याची मातृभाषा सरासरी शिकतो. काही बुद्धिजीवी जर बालक असतील तर ही भाषा, स्वतःची मातृभाषा, ते लवकरात लवकर आत्मसात करतात. समान बुद्धिमत्ता असलेले बालक जन्माला येत नाही. काही मातृभाषा 2.5 वर्षापर्यंत शिकतात, काही 3 वर्षापर्यंत शिकतात, तर काही बालकाला स्वतःची मातृभाषा शिकायला, बोलायला, व्यक्त करण्याला 3.5 वर्षाचा कालावधी लागतो. ज्या कुटुंबात, ज्या मातेच्या उदरातून बालकाचा जन्म झालेला असतो त्या मातेची भाषा ती त्या बालकाची मातृभाषा ठरते आणि त्याच मातृभाषेमध्ये तो स्वतःचं जीवन हा समर्पित करत असतो. आणि म्हणून भाषेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व. मग ही भाषा शिकताना सुरुवातीच्या कालखंडात जशी भाषा गतीनं मिळविता येते, गतीनं ती अवगत करता येते आणि गतीनंच ती बोलली जाते. आणि त्या भाषेच्या माध्यमातून, त्या भाषेच्या आधारातून ती माता किंवा ती आई त्या बालकाला संगोपनाच्या माध्यमातून त्याला जीवनाचा प्रवास शिकवित असते. त्या भाषेच्या माध्यमातून त्याला चालायचं शिकवते, त्याला बोलायचं शिकवते, त्याला जगायचं शिकवते, त्याला चांगलं अनिष्ट इष्ट वर्तनातला बदल सुद्धा त्याला शिकवते. आणि म्हणून भाषा महत्वाची आहे. भाषेतील विविधता, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की देशामध्ये अनेक प्रकारचे प्रदेश पडलेले आहेत. साधारणतः 1956 मध्ये भाषेच्या आधारानंच भारत देशामध्ये प्रदेशाची अथवा राज्याची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. आणि या पुनर्रचित प्रदेशामध्ये काही भाषा त्या प्रदेशाच्या स्वतंत्र भाषा झाल्या, त्या प्रदेशाच्या मातृभाषा ठरल्या गेल्या. आणि म्हणून देशामध्ये अनेक प्रदेश आहेत आणि अनेक प्रदेशामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. प्रदेशाची स्वतंत्र भाषा आणि भाषे म्हणून भाषेच्या माध्यमातून त्या प्रदेशाची ओळख होऊ लागलेली आहे. आणि म्हणून या देशामध्ये भाषेची विविधता आहे हे आपल्याला आढळून येते. साधारणतः भारताच्या संविधानाने ज्या काही 22 भाषा आहेत, या 22 भाषांना अधिकृत मान्यता दिलेली आहे. आणि ही अधिकृत मान्यता दिलेल्यानंतर त्या कोणत्या भाषा आहेत तर साधारणतः संस्कृत भाषा आहे, तामिळ भाषा आहे आणि कन्नड भाषा आहे. या 3 भाषांना अभिजात भाषेचा दर्जाही दिलेला आहे.
भारत सरकारने या तीनही भाषांना विशेष दर्जा देऊन मान्यता दिली. या अभिजात भाषांची लिखित आणि मौखिक परंपरा ही साधारणतः 1000 वर्षापेक्षा जुनी परंपरा आहे. आणि म्हणून भारताच्या भाषिक धोरणामध्ये भाषांना अल्पसंख्याकांना संरक्षणाची हमी सुद्धा देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याची जी भाषा आहे त्या विद्यार्थ्याच्या त्याच्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण त्याला मिळावं ही संकल्पना सुद्धा भारतामध्ये राबविण्यात आलेली आहे. आणि म्हणून विद्यार्थ्याच्या मातृभाषेतून त्याला प्राथमिक शिक्षण हेच खरं भारताचं खास वैशिष्ट्य आहे. साधारणतः जे संयुक्त राष्ट्र आहे या संयुक्त राष्ट्रांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2017 आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केलेला आहे. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. यापूर्वी भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी मातृभाषेतील शिक्षणालाही प्राधान्य दिलं. हे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा पूर्णपणे क्षमतेने विकास होतो असं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याच्या धोरणासाठी या तत्वाचा अवलंब करण्यात आलेला आहे. आणि भाषेचे धोरण हे बहुभाषिक किंवा बहुविविधतेला मान्यता देणार आहे. त्यामुळं जे काही प्रशासन चालतं, जी काही शिक्षण व्यवस्था चालते आणि इतर लोकांच्या संपर्कामध्ये अनेक क्षेत्रामध्ये मातृभाषेच्या वापराला जे काही प्रोत्साहन दिलं जातं, मातृभाषेच्या वापरासाठी जी काही सातत्यानं गरज पडत असते त्यासाठी ह्या धोरणाला मान्यता देण्यात आली. तर या धोरणाची अंमलबजावणी आणि अधिक्षण करण्यासाठी भारत सरकारनं मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत भाषा समिती स्थापन केली. आणि या भाषा समितीच्या माध्यमातून त्या भाषेचा प्रचार प्रसार करण्यास अत्यंत मोलाची मदत या निमित्तानं झाली. आणि म्हणून प्रत्येक भाषेला एक विशिष्ट अशा प्रकारचा दर्जा या देशामध्ये मिळालेला आहे. आज भाषिक विविधतेचे संवर्धन करण्यासाठी किंवा करण्याची नितांत गरज आहे. वैविध्यपूर्ण जी काही भाषा बोलली जाते किंवा भाषा बोलणारे जे काही दुर्मिळ लोक आहेत तेही या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये. मातृभाषा नाकारून इतर प्रमुख भाषांचा स्वीकार सुद्धा करण्यात येत आहे. साधारणतः भाषेचे जे वैविध्याचे जतन करण्यासाठी लोकांचा जो सहभाग आहे हा महत्वाचा आतापर्यंत ठरत आलेला आहे. आणि म्हणून भाषिक विविधता जो आहे हा भारताचा सांस्कृतिक ठेवा आहे. या देशामध्ये अनेक प्रकारचे प्रदेश, अनेक प्रकारचे राज्य, प्रदेशाप्रमाणे राज्याप्रमाणे ज्या त्या प्रदेशाची ज्या त्या राज्याची भाषा, एखादी भाषा प्रमुख ठरली आणि ती भाषा त्या प्रदेशाची मातृभाषा ठरली. साधारणतः बालकाचा पूर्ण विकास घडवून आणायचा असेल, बालकाचं यशस्वीरित्या संगोपन करायचं असेल, बालकाला माणूस म्हणून समाजामध्ये चांगलं जीवन जगायचं असेल तर त्या बालकाला स्वतःची मातृभाषा चांगल्या पद्धतीने येणं, समजणं, उमजणं आणि बोलता येणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून प्रदेशांतर्गत जन्मलेल्या मातेच्या उदरातून बालकाला ती माता स्वतःची मातृभाषा शिकविते. हे प्रत्येक प्रदेशाचं खास वैशिष्ट्य आहे आणि हीच खरी या देशाची खासियत आहे. आणि तरी सुद्धा भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रदेशाची भाषा स्वतंत्र आहे असं म्हणतात ढोबळमानाने की 12 किलोमीटरला भाषा बदलली जाते. साधारणतः एक जरी भाषा असली तर ती भाषा 12 किलोमीटरला गेल्याच्या नंतर त्या भाषेतील काही शब्द संरचना किंवा शब्दरचना ज्या आहेत तर त्या बदलल्या जातात. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ही पुण्यामध्ये जशी बोलली जाते त्या ट्युनिंगमध्ये ती मराठवाड्यामध्ये बोलली जात नाही. मराठवाड्यामध्ये ज्या ट्युनिंगमध्ये ती भाषा बोलली जाते ती भाषा सोलापूर साईडला त्या पद्धतीने ती बोलली जात नाही. थोडा फरक जाणवतो भाषेमध्ये. एकच भाषा आहे पण फरक जाणवतो. सोलापूरमध्ये जी मराठी बोलली जाते ती इकडे विदर्भामध्ये त्या पद्धतीची मराठी बोलली जात नाही. त्याच भाषेमध्ये थोडा फरक पडत होतो. म्हणजे
प्रदेश बदलला, विभाग बदलला, की भाषा जरी एक असली तरी ती बोलण्याच्या पद्धती ज्या आहेत तर त्या स्थळ काळ आणि वातावरणाप्रमाणे त्या बदलत जातात. हे एक भाषेच्या संदर्भात झालं. अशा अनंत भाषा आहेत आणि ह्या अनंत भाषा, अनेक भाषा ज्या आहेत, विविध भाषा ज्या आहेत, तर ह्या विविध भाषा भारतामध्ये ह्या बोलल्या जातात, त्याचा वापर केला जातो. केवळ बालकाला मातृभाषा येऊन बालकाचा सर्वांगीण विकास होणार नाही, म्हणून राष्ट्राची भाषा ठरण्यात आलेली आहे, जी आपण हिंदी भाषा म्हणतो. या हिंदी भाषेचाही वापर आणि उपयोग या देशामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. सरासरी हिंदी भाषा ही देशातील सरासरी नागरिकांना ही चांगल्यापैकी समजते, कळते, आकलन तिचं होतं. त्यानंतर जगाची भाषा म्हणून ज्या भाषेचा आपण सातत्यानं विचार करतो, जी भाषा आपल्याला कधी कधी अवघड वाटते, समजण्यास थोडी कठीण वाटते, इंग्रजी भाषा. आजच्या काळामध्ये तर इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झाले. जे बँकिंग व्यवहार असतील, न्यायालयीन भाषा असेल, अनेक ठिकाणी जी काही बोलली जाते, प्रवासामध्ये बोलली जाते, दैनंदिन जीवन जगण्यामध्ये बोलली जाते, ह्या इंग्रजी भाषेचाही वापर आणि उपयोग या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. तर अशा वैविध्यपूर्ण भाषा ज्या आहेत, साधारणतः मराठी, हिंदी आणि इंग्रजी ह्या प्रमुख भाषा ज्या आहेत, ह्या प्रमुख भाषा व्यक्तीला आल्याच पाहिजे ही धारणा किंवा ही भावना अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून तिन्ही भाषेचं ज्ञान व्यक्तीला असणं गरजेचं झालेलं आहे, ते क्रमप्राप्त ठरत चाललेलं आहे. प्रत्येक प्रदेशानुसार भाषा बदलली जाते, बोलली जाते, त्या प्रदेशाची ती मातृभाषा आहे. तशा भाषेचा या प्रकरणामध्ये काही एक चार्ट दिलेला आहे. मी तुम्हाला चार्ट या प्रसंगी दाखवतो की कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या भाषा बोलल्या जातात. साधारणतः हा भाषेचा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये ह्या सगळ्या भाषा अशा पद्धतीने बोलल्या जातात. या तक्त्यानुसार विविध प्रदेशाची विविध भाषा आणि विविध प्रदेशामध्ये विविध भाषा बोलणाऱ्याचं प्रमाण पुढच्या तक्त्यामध्ये देण्यात आलेलं आहे. साधारणतः आपल्या देशामध्ये कोणकोणत्या भाषा बोलल्या जातात त्याची टक्केवारी सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा. साधारणतः टक्केवारीमध्ये जर विचार करायचा झाला तर हिंदी भाषा जी आहे ती भारतामध्ये 57.1% बोलली जाते. इंग्रजी भाषा 10.6% बोलली जाते. बंगाली भाषा 8.9% वापर केला जातो. मराठी भाषेचा 8.2% वापर केला जातो. तेलुगू भाषेचा 7.8%, तामिळ भाषा 6.3%, गुजराती भाषा 5%, उर्दू भाषा 5.2%, कन्नड भाषा 4.94%, ओडिसा 3.56%, पंजाबी 3.2%, मल्याळम 2.9% आणि संस्कृत भाषेचा 0.01% वापर या देशामध्ये केला जातो. तर साधारणतः अशा प्रमुख भाषेची टक्केवारी या चार्टमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर भारतातील ज्या भाषाचे परिवार आहेत त्याचं वर्गीकरण मी तुम्हाला दाखवलेल्या या तक्त्यामध्ये किंवा कोष्टकाप्रमाणे या पद्धतीचं आहे. साधारणतः इंडो आर्यांमध्ये संस्कृत, काश्मीरी, हिंदी, बंगाली, पंजाबी, राजस्थानी, गुजराती, कच्छी, सिंधी, मराठी, ओरिया, आसामी, उर्दू, कोकणी, बिहारी, अवधी, छत्तीसगडी, बुधेली आणि अलवारी या भाषा बोलल्या जातात. द्रविडियन किंवा द्रविडीमध्ये तेलुगू, कुरुख, ओरान, मालेर, कुई, पारजी, कोलमी, तामिळ, मल्याळम, कन्नडा, तुलू, कोटा, कुर्गी आणि तोडा या भाषा बोलल्या जातात. ऑस्ट्रो एशियाटिक या ठिकाणी निषाद म्हणून मुंडा यामध्ये मुंद्री, संथाली, हो यासारख्या 14 भाषांचा समावेश आहे. मोन, खमेर यांचे खासी आणि निकोबारी हे 2 गट उपगट पडले जातात. त्यानंतर सिनो तिबेटन बेटामध्ये किरातामध्ये याचे 3 उपविभाग आहेत. त्याच्यामध्ये तिबेटो, हिमालयी भाषा आणि भूतिया भाषा या बोलल्या जातात. त्यानंतर अंदमानीमध्ये अंदमानाचे आदिवासी लोक या भाषेमध्ये बोलतात. आका, झेरू, ओंगन आणि सेंतिनेली या भाषेचे लोक जे आहेत त्याचं प्रमाण आणि त्यांचं वास्तव्य त्या पद्धतीनं बोलल्या जातं. तर अशा प्रमाणे
याप्रमाणे एकंदरीत भाषा, अलग अलग भाषा, अलग अलग प्रदेश, बोलणाऱ्याचं प्रमाण, त्याची टक्केवारी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि ही जी टक्केवारी आहे आता सांगितल्याप्रमाणे टक्क्यामध्ये सांगितली, ही टक्केवारी सन 2011च्या जनगणनेनुसार करण्यात आलेली आहे. आणि भारतीय लोकसंख्येच्या भाषिक टक्केवारीची ही टक्केवारी या पद्धतीने आहे. हिंदी पासून तर संस्कृत पर्यंत 100% भाषा कशा बोलल्या जातात त्याची टक्केवारी तुम्हाला या प्रसंगी मी आता सांगितली आहे. तर विविध प्रदेश आणि विविध प्रदेशामध्ये विविध भाषा, अशा प्रकारे भाषिक विविधता ही खासियत या राष्ट्राची, या देशाची आहे. आणि म्हणून भारताला विविध भाषांनी नटलेला देश आहे असं म्हणलेलं आहे. आणि म्हणूनच भारतात खरी भाषांची विविधता आहे या पद्धतीने. तर विविधतेपैकी ही एक विविधता आपली या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर त्याच्या पुढची विविधता जी आहे भारतातील विविधतेमध्ये, ती प्रादेशिक विविधता आहे. जशी वंशाची विविधता पाहिली, धर्माची विविधता पाहिली आणि भाषेची विविधता पाहिली, त्यानंतर आता प्रदेशाची विविधता. अनेक प्रकारचे प्रदेश आहेत आणि प्रत्येक प्रदेशामध्ये स्वतंत्र, प्रत्येक प्रदेश हा स्वतंत्र आहे. देशांतर्गतला प्रदेश हा स्वतंत्र आहे. आणि या स्वतंत्र प्रदेशामध्ये स्वतंत्र विभाग देण्यात आलेले आहे. म्हणजे विविधता ही जशी भाषेची आपण पाहिली, अभ्यासली, तशी आता प्रदेशाची विविधतेचा आपण अभ्यास करत आहोत. साधारणतः एखादा प्रदेश आणि स्थळ काळ आधारित त्याची बांधणी केलेली आहे. आणि प्रत्येक प्रदेशाचं हवामान, प्रत्येक प्रदेशातील वातावरण, प्रत्येक प्रदेशातील निसर्ग, हवामान आणि निसर्गाचा प्रभाव ज्या त्या प्रदेशातील लोकांच्या जीवनावर सातत्यानं पडत आलेला आहे. आणि म्हणून निसर्गानं प्रभावित झालेला व्यक्ती आपापल्या प्रदेशाचं सातत्यानं स्तुत्य अशा प्रकारचं वर्णन सातत्यानं करताना आपण या राज्यामध्ये आणि देशामध्ये सातत्यानं पाहत असतो. तर स्थळ काळ परत्वे या प्रदेशाची बांधणी केली. काही प्रदेशामध्ये सांस्कृतिक एकजिन्सीपणा सुद्धा आढळतो. सांस्कृतिक एकजिन्सीपणा बऱ्याचशा प्रदेशामध्ये सारखा आढळतो. भौगोलिक प्रदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भूतकाळ जो आहे तो समान स्वरूपाचा असल्यामुळं वर्तमान काळाशी जुळवून घेऊन प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी गुण्यागोविंदानं जगण्याचा, आनंदानं जगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आलेला आहे. प्रादेशिक अस्मिता ज्या आहेत तर त्या व्यापक अशा अस्मितांपासून स्वतंत्र नाही. त्याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर प्रत्येक प्रादेशिक अस्मिता ही संदर्भानुसार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर साधारणतः प्रदेश म्हणजे काय, तर प्रदेश म्हणजे देशातील भौगोलिक एकक आहे. आणि हा भौगोलिक एकक साधारणतः जर उदाहरण जर द्यायचं झालं तर 7 राज्य असलेला ईशान्येकडचा जो प्रदेश आहे, ज्याला 7 सिस्टर्स असं नाव देण्यात आलेलं आहे. या 7 सिस्टर्स त्याला नाव देण्यात आलं आणि त्यामुळं या ईशान्येकडच्या प्रदेशाला 7 सिस्टर तेव्हापासून असं संबोधण्यात आलेलं आहे. तथापि राज्यांतर्गत काही जे प्रदेश असतात तर त्या प्रदेशाचा जर विचार केला तर त्या प्रदेशांतर्गत सुद्धा काही विभाग पडलेले आहेत. म्हणजे देशांतर्गत प्रदेश, प्रदेशांतर्गत विभाग आणि ज्या त्या विभागातील लोकांच्या जीवनशैलीवर पडलेला प्रभाव. उदाहरण द्यायचं झालं तर देशामध्ये महाराष्ट्र आपला हे राज्य आहे, हा प्रदेश आहे महाराष्ट्र प्रदेश. आणि या महाराष्ट्र प्रदेशामध्ये काही विभाग पडण्यात आलेले आहेत. मग ते कोणते विभाग आहेत, तर या महाराष्ट्रातले जे विभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणतः कोकण आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, मराठवाडा आहे आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे. अशा प्रकारचे विभाग एका राज्यांतर्गत पाडण्यात आले आणि विभागाच्या नुसार त्या विभागाचं प्रशासन हे राज्याच्या अंतर्गत चालत असतं आणि राज्याचं नियंत्रण त्या विभागावर असतं. राज्यातून सातत्यानं नियमितपणे त्या विभागासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्या मदतीनं त्या विभागातील लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न, गरजा, समस्या याचे
उकल करण्याचं काम सातत्यानं केलं जातं. गरजा सोडवण्याचं काम, प्रश्न समस्या सोडवण्याचं काम केले जातं. प्रत्येक प्रदेशाचं जे प्रत्येक प्रदेश हा वैविध्य संपन्न अशा प्रकारचा प्रदेश. प्रत्येक प्रदेशामध्ये एक स्वतंत्र अशा प्रकारची खासियत निर्माण झालेली आहे. प्रत्येक प्रदेशाची एक स्वतंत्र अशा प्रकारची ओळख निर्माण झालेली आहे आणि त्या नैसर्गिक प्रभावामुळं त्या प्रदेशाची ओळख जी आहे ती फक्त त्या प्रदेशापुरतीच मर्यादित न राहता त्या प्रभावामुळं त्या प्रदेशाची ओळख ही 7 समुद्रा पल्याड ज्याला म्हणतो आपण की जगभरामध्ये ती पोहोचलेली आहे. अशा प्रकारचे काही प्रदेश या देशामध्ये आहेत. तर साधारणतः हे वैविध्यपूर्ण संपन्न असलेले जे काही विभाग किंवा प्रदेश असल्यामुळं त्याची ओळख कशी निर्माण झाली तर नैसर्गिक साधन सामग्री उपलब्ध त्या प्रदेशामध्ये असल्यामुळं त्या नैसर्गिक साधन सामग्रीमुळं नैसर्गिक संपत्तीमुळं त्या प्रदेशाची एक खास ओळख, एक खासियत या प्रसंगी निर्माण झाली. मग अशी खासियत किंवा असे नैसर्गिक प्रभाव असलेले घटक कोणते आहेत तर समजा उदाहरण जर द्यायचं झालं तर काही नद्या आहेत, काही जलस्रोत आहेत, काही मृदा, काही वने, खनिजे, सामाजिक आर्थिक राजकीय वातावरण या संदर्भामुळे काय झालेलं आहे की प्रदेशातील विविधतेचं वर्णन करता येणं सोपं झालेलं आहे. एखाद्या प्रदेशातील लोक, वंश, वांशिकता, भाषा, त्यांची बोलीभाषा, त्यांची खाद्य संस्कृती, रूढी, बोलण्याच्या, वागण्याच्या, जीवन जगण्याच्या पद्धती, श्रद्धा, त्यांचं आचरण, त्या ठिकाणचे कायदे, चालीरीती यासारख्या नियंत्रण व्यवस्थेमुळं तेथील लोकांमध्ये विविधता आढळून येते. कित्येक प्रदेशाचा स्वतंत्र अशा प्रकारचा, अद्वितीय अशा प्रकारचा इतिहास असतो आणि इतिहासाचे पडसाद जे आहे त्या प्रदेशाच्या वर्तमान काळात आपल्याला पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात, अभ्यास करायला मिळतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्र म्हणल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आहे हे आपल्याला पाहायला मिळतं, शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं आणि ही जगविख्यात गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव आहे. हे उदाहरण जे आहे हे जगप्रसिद्ध आहे. जगातील लोकांना माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या काही गोष्टी केल्या, मग त्या शेतकऱ्यांसाठी असेल, हिंदूंसाठी असेल, समाजासाठी असतील, त्या वाखाणण्याजोग्या आहेत, त्या अद्वितीय आहेत. तर अशा प्रकारे प्रत्येक प्रदेशाची एक खासियत आहे. प्रत्येक प्रदेशावर एखाद्या व्यक्तीचा, राजकारणाचा, समाजकारणाचा, निसर्गाचा एक विशिष्ट अशा प्रकारचा प्रभाव पडलेला आहे आणि त्या प्रभावानं तो प्रदेश हा परिचित झालेला आहे आणि म्हणून प्रदेशाची विविधता जी आहे ही अशा प्रभावामुळं निश्चितच आपल्याला तिचा अभ्यास करायला सोपं जातं किंवा सहज वाटतं. तर अशा प्रकारे प्रदेशाची विविधता प्रत्येक प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा आढळून येते. त्यानंतरची तिसरी विविधता आहे ती जातीची विविधता आहे. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत, अनेक प्रकारचे धर्म आहेत. जातीमध्ये असंख्य अशा प्रकारच्या जाती आहेत की जातीचा अभ्यास करणं, सगळ्या जातीचा अभ्यास करणं ही फार अवघड बाब आहे. अनेक प्रकारच्या जाती, जात, मूळ जात, जाती अंतर्गत पुन्हा उपजात किंवा जाती अंतर्गत पुन्हा पोटजात, एक प्रमुख जात असते आणि त्या जाती अंतर्गत पुन्हा उपजाती किंवा पोटजाती असतात.